चहा बदलून द्या म्हणून सांगितल्यावर मुंबई गोवा महामार्गावर कुडाळजवळ झाराप 0 पॉइंट इथं दोरीनं बांधून पुण्याच्या पर्यटकाला जबर मारहाण करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली। दरम्यान झाराप 0 पॉइंट इथं ती टपरी आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनानं हटवली। मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ झाराप 0 पॉइंट इथं महामार्गालगत असलेल्या हॉटेलमधील मालकासह त्याच्या कुटुंबियांनी पर्यटकाला दोरीनं बांधून मारहाण केली होती। या अमानुष मारहाणीबाबत समाजातून संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान याबाबत आमदार निलेश राणे सुद्धा आक्रमक झाले। त्यांनी झाराप 0 पॉइंट इथे पर्यटकांना मारहाण केली गेलेली अनधिकृत टपरी येत्या 24 तासात काढा, अन्यथा 12 फेब्रुवारी रोजी ही टपरी मी स्वतः येऊन हटवणार असा इशारा प्रशासनाला दिला होता। कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार पोलीस यंत्रणा राहील असंही त्यांनी म्हटलं होतं। 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झाराप तिट्यावर एक घटना घडली। काही पर्यटक आले होते, तिथे एक चहाची टपरी होती। चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं। एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं। पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे। 5 आरोपी केलेले आहेत। 5 पैकी 1 पकडला गेलाय, 4 अजून मोकाट आहेत। पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इल्लीगल आहे। पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत। आज 10 तारीख आहे। 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल। मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही। म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे। ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे। आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं। आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी। दरम्यान कुडाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले। टपरी मालकाला सांगितलं, त्यानं ही टपरी काढायला तात्काळ सुरुवात केली। ही अनधिकृत टपरी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ काढण्यात आली।